स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवलेल्या महायुतीचा खरा कस निकालानंतर लागला। त्यातही आधी पालकमंत्री पदावरून तिढा कायम असलेल्या रायगडमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा नवा प्रश्न निर्माण झाला होता। शिवसेना आणि राष्ट्रवादीने हा प्रश्न चांगलाच प्रतिष्ठेचा केल्याने तोडगा हाती येत नव्हता। अशा परिस्थितीत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी रात्री बैठक झाली आणि त्यात अखेर रायगडचा तिढा सोडवण्यात यश आलं। रायगड झेडपीतील सत्ता समीकरणाचा पेच सुटला। रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद महायुतीला विभागून। पंचायत समितींमध्येही महायुतीच्या माध्यमातून पदवाटप। रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणाचा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पेच आता सुटलाय। रायगड जिल्हा परिषदेत महायुती सत्तेत बसणार आहे। गेले अनेक दिवस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेवरून संघर्ष पेटला होता। दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक वाद होत असताना अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील यावर दोन्ही पक्षांचे नेते कायम होते। अशा परिस्थितीत वर्षा बंगल्यावर मंगळवारी रात्री बैठक झाली। यात सहभागी झालेले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत रायगडचा तिढा सुटला। काल महायुतीच्या या सर्वच वरिष्ठ नेत्यांची एक बैठक वर्षा बंगल्यावरती झाली। त्याला मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, शिंदे साहेब होते, वहिनी होत्या, रवींद्र चव्हाण साहेब होते, उदय सामंत होते, मी स्वतः होतो। 12 जिल्हा परिषदेमध्ये एकत्रितपणाने कसं काम करता येईल या दृष्टिकोनातून व्यापक चर्चा त्या ठिकाणी झाली। त्याच्यात रायगडचा विषय निश्चितपणाने चर्चेला त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याच्यातून एक सर्वसंमत फॉर्म्युला हा कशा पद्धतीने करता येईल याचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही त्या संदर्भातला त्या ठिकाणी निश्चितपणाने घेऊ शकतील। पहिला अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होईल, नाही एनसीपी उपाध्यक्षानंतरचं आम्हाला अध्यक्षपद। रायगड जिल्हा परिषदेत पहिलं 1.25 वर्ष भाजपचा अध्यक्ष असणार आहे। त्यानंतर 2.5 वर्ष शिवसेना आणि उरलेले 1.25 वर्ष राष्ट्रवादीचा अध्यक्ष असणार आहे। याचाच भाग म्हणून माणगाव पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा सभापती आणि राष्ट्रवादीचा उपसभापती झाला आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड।